यांनी कीर्तनात नाचावं आपण डोलावं, यांनी कीर्तनात चाल गावी आपण भान हरपून ती ऐकावी. कृष्णाच्या कृष्ण लीलेनंतर आपल्याला या सेवेकऱ्यांच्या लीलेची भुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. चला सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण अशोक महाराज शिंदे यांना. रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरीने माझे हरिले चित्त पारवित्त विसरले पारवित्त विसरले हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा नवे बरा लौकिक नवे बरा लौकिक आता कैसे जाऊ घरा नवे बरा लौकिक नवे बरा लौकिक बारकियासी सांगता गोष्टी घरची पोटी खातील घरची पोटी खातील परकियांची सांगता गोष्टी घरची कुटी खातील घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत पाहिले पाहे परतोने पाहिले पाही परतोनी आता कैसे जाऊ घरा नवे बरा लौकिक नवे बरा लौकिक जाऊ घरा नव्हे बरा लौकिक नव्हे बरा लौकिक ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या स्वयंलिखितील गाथ्यातील गवळणपर प्रकरणातील एका गवळणीच्या बेचैन मनाची अवस्था वर्णन करणारा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. विठाला मायबाप व गवळणीच्या मनाची अवस्था सांगत असताना द्वापार युगातला भगवान श्रीकृष्ण सांगणं हे क्रमप्राप्त आहे. जर आपण पाहायला गेलं तर भगवंताचा अवतार 8वा आहे.
द्वापारीचा 8वा भगवान श्रीकृष्ण. अवतारही 8वा, कार्यही त्याने 8च केली. आल्याबरोबर जन्माला आला त्यावेळेस आला गोकुळामध्ये, जमवले गोपाळ, बोलवल्या गोपिका, राखलो गोधन, घेतला रस गोरस, केला काला गोपाळ काला, करंगळीवर उचलला गोवर्धन आणि उद्धार केला गोवळ्याचा. विठ्ठला विठ्ठला. हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नवे बरा लौकिक. हरीने माझे हरिले चित्त म्हटलंय. शब्दशः अर्थ जर घ्यायला गेलं तर लक्षार्थ आणि वाचार्थामध्ये मायबापानो फरक आहे. हरणे म्हणजे हिरावून घेणे, चोरणे किंवा घेऊन जाणे. तसं भगवंताने कोणत्याच गवळणीचं चित्त चोरलेलं नाही. मी काय म्हणतोय लक्षात घेतलं का? भगवंताने कोणत्याच गवळणीचं चित्त चोरलेलं नाही. तरीही अभंगामध्ये असा शब्द का आहे? भगवंताचं रूपच गवळणींच्या चित्तात विराजमान झाल्यामुळं, तो त्यांच्या ठाई असल्यामुळं चोरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विठ्ठला विठ्ठल. शास्त्रामध्ये चित्ताचे 5 प्रकार आहेत: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. जसं मंदिराचा गाभारा शुद्ध केल्याशिवाय देव गाभाऱ्यात येत नाही, तसं आपलं अंतकरण शुद्ध असल्याशिवाय भगवंत अंतकरणात येत नाही. मायबाप हो, तितकंच सत्य आहे. पण आत असणारं चित्त बाहेर एवढं पळतं की ते सैराट पळतं, आपल्याला घावत नाही. महाराज पूर्वरे वारकरीतनं नामदेव अप्पा फार गमतीनं सांगायचे. दररोज अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनाला येणारी एक माऊली कुलूप घालायची घराला. आपाच्या भाषेत सांगतो, कुलूप घालायची आणि एकदा इश्का देऊन बघायची. का खात्री करायची होत बसलंय का नाही म्हणून. 7 दिवसाचा सप्ताह. आणि 4थ्या दिवशी बिचारीनं कुलूप घातलं आणि तिकडं विठोबा रुक्माय कानावर पडलं की तिनं गतीनं पावलं सप्त्याकडं टाकली आणि गेली आणि मंडपात बसून शेवंतीला म्हणते, शेवंती रोज कुलूप घालती निष्का देती आणि माझं मिलीचं आज चुकलं, गाय गडबडीत कुलूप घातलं निष्काच द्यायचा राहिलाय. ती म्हणली माझ्याकडं नका बघू, महाराज बघते ती. पहिलं चरण झालं, दुसरं चरण झालं, विठोबा रुक्माय झालं, जय विठ्ठल हुस तोपर्यंत इश्क्यावरी कीर्तन गेलं. मग घरी मेलेली काय वाईट होती. विठ्ठल. म्हणून तो चित्तामध्ये आपल्याला साठवणं सोपं नाही. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय सांगतात, हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने 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 माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. यमुनाच्या डोहावर गेलेल्या गवळणीची अवस्था अशी झाली होती की भगवान शारंगपाणी तिला दिसला आणि दिसल्याबरोबर डोईवरचा माठ तसाच राहिला आणि ती महाराज त्या देवाचं रूप पाहून मै भुली घर जाणे वाले बाट, आणि घरी जाण्याची वाट ती विसरून गेली. महाराज एवढी गोपिका महाराज त्या देवाच्या रूपावरती भाळली. आणि म्हणून गोपिकाच्या चित्ताचा विषय देव झाला. म्हणून अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ती गवळण म्हणते, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. नवे बरा लौकिक, नवे बरा लौकिक,
तिची अवस्था अशी झालेली आहे की तिला घराकडे जाण्याची वाट ती विसरून गेली. आणि म्हणून सज्जन हो, गोपिकांच्या चित्तामध्ये तो गोपिका रमण राहिला, म्हणून ती चित्त तिचं धारावर राहिलं नाही, म्हणून तिला घरी जाता आलं नाही. बरं कुणाला सांगावं तर घरी सासूबाई महाराज किती बोलेल. अलीकडच्या सासवा नाही सांगत, त्यावेळेच्या सासवा सांगतोय. सासवांना अधिकार होता म्हणून कुणाला काय सांगावं तर तिसऱ्या चरणामध्ये सांगितलंय. महाराज कुणापाशी सांगावं काय गोष्टी तर घरचे महाराज ओरडा खावे लागेल, है का नाही. पारकी अशी सांगता गोष्टी आणि घरची कुटी खातील. घरच्यांचं महाराज बोलणं खावं लागेल. आणि अशी तिची अवस्था पाहिली आणि ती अवस्था पाहून स्वतः जगद्गुरु तुकोबराय त्या गवळणीकडे गेले आणि सांगितलं, योग्यांना जप्यांना तप्यांना जो भगवंत स्वप्नामध्ये नाही तो मायबाप तुला साक्षात समोर दिसला आहे. आणि म्हणून गवळण तू भाग्यवान आहे. मग तू काय कर, एकच कर, अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे निवांत राहे. पाहिले पाहि परतोई, पाहिले पाहि परतोई, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. म्हणून घराकडे जाण्याचा मार्ग तिला सुचत नाही. अशी अवस्था त्या गोपिकाची झाली होती, कारण तो तिच्या भगवंत चित्ताचा विषय झाला होता. झालेली सेवा इथंच समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम पंढरनाथ भगवान. रामकृष्ण हरी. आई साहेब, अशोक महाराज गोपिकेच्या मनाची स्थिती सांगत असताना आपण फार जबरदस्त विषय मांडला की जो जपी तपी ज्ञानी संन्याशाला जो सापडला नाही तो आमच्या गोपिकेंना सापडला. आम्ही सर्व कीर्तनकार सांगताना असंच सांगतो की हरीने चित्त चोरलं, पण तुम्ही सांगितलं चित्त चोरलंच नाही. का तर तेच त्यांच्या चित्तात होतं, चोरायची गरजच नव्हती. फारच छान मांडलं आणि विस्तृतपणे मांडलं. महाराज आपल्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. माऊली. अशोक महाराज, आपण चित्त या विषयाला व्यवस्थितपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि गवळणींच्या भावनांना, भूमिकांना समाजासमोर पुन्हा पुन्हा मांडावं लागणार आहे जे काम तुम्ही केलं. आणि आपल्या सहज सुंदर निर्मळ कीर्तन पद्धतीच्या कुणीही प्रेमातच पडेल यात काही वाद नाही. आपल्या या आणि या पुढच्याही कीर्तन प्रवासासाठी खूप शुभेच्छा. खर तर कृष्ण लीलांचं एवढं वर्णन झाल्यानंतर वारीमध्ये यांच्याही लीला पाहण्यासाठी लोक यांना आवर्जून आमंत्रित करतात. तर काय असतील बरं वारीतल्या लीला? खेळ आहेत, वारीतले खेळ, पावली आहे, फुगड्या आहेत आणि महाराजांना त्याच्यासाठी आमंत्रित केलं जातं. आता काय विषय निघालाच आहे, सवंगडी सोबत आहे, हा हा, कृष्ण मध्यावर आहे, हो द्या, तर आता पावल्या झाल्याच पाहिजे. होऊन जाऊ मंडळी द्या. या 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 सगळे या. वा वा, टाळ्या वाजवा बसलेली.
वा. खरं तर अशोक महाराज आपल्या रूपानं आज वारी या मंचावर अवतरली. आपल्या या तिसऱ्या भागातील अंतिम सेवा आपणही सादर केली. आपल्याला निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आता चौचरणी प्रमाण गाणारी जरी दुर्लभ असतील तरी या सोहळ्यातील आपलं हे पुढचं रत्न ही चौचरणी प्रमाण अगदी लीलया गात. घरच्यांनी त्यांच्यासाठी केलेला त्याग आणि कथा कीर्तनाच्या प्रेमापोटी त्यांनी केलेला त्याग याचं फळ त्यांना आज मिळतंय माऊली, तेही या मंचावर. नारायण म्हणताना ज्या मुक्तीची अपेक्षा असते तोच भाव त्यांच्या सेवेतून घेऊन येत आहेत. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण नारायण महाराज काळे यांना. लाडकी लेक मी संतांची मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची अखई तुडा हाती आला अंकन मोती नाकाला चुडा हाती आला अंकन मोती नाकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला मुरारी शृंगारीला 84चा शिक्का केला उका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला उतरला सहायकेचा कौल दिला लाडकी लेक मी संतांची मजबरी कृपा बहुतांची मजबरी कृपा बहुतांची लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची मजवर कृपा बहुतांची विठाला 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 बोला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू आणि गुणातीत साधू असे देवमान्य संतमान्य जगतमान्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड असा अभंग आहे. या अभंगातून जड जीवांच्या उद्धाराकरिताच अवतीर्ण होणाऱ्या संतांच्या जवळ गेल्यामुळे संतांशी जोडल्यामुळे आपल्या जीवनामध्ये झालेले पराकुटीचं अंतर्बाह्य परिवर्तन तुकोबाराई विशद करतायत. विठाला विठाला मायबापांनो, देवदुर्लभ मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळाला हे आपलं अनंत जन्मीचं भाग्य आहे. त्याचं कारण या नरदेहातील आयुष्य जगत असताना आपण नेमके कोणाशी जोडले जातो यावर आपल्या देहाचं उंच नीचपण प्रतिष्ठा मान सन्मान अवलंबून असतो. एखादा व्यक्ती ताडाच्या झाडाखाली उभा असेल आणि जर तो दूध पित असेल तर येणारे जाणारे माणसं काय म्हणतील, कुणी म्हणेल हा दूध पितो,
कुणी म्हणेल हा लस्सी पितो? नाही. दूध पित असतानाही त्याच्यावरती ताडी पिल्याचा आरोप होतो का? कारण तो त्या झाडाशी जोडला गेलेला आहे. तो का म्हणे ज्याची जोडी ते परवडी बैसीजे. म्हणून आपल्याला आपला घात होईल आशांशी न जोडता आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणाऱ्या संतांशी जोडता येत असेल, त्यांची कृपा संपादन करण्यात येत असेल, तर त्यामध्ये खरी मनुष्य जन्माची कृतार्थता आहे. तुकोबारायांनी हाच नेमका धागा पकडला आणि तुकोबाराय मानवी जीवनाची इति कर्तव्यता ज्या भगवंताच्या दर्शनामध्ये आहे आणि ते भगवत दर्शन ज्या संतांशिवाय होऊ शकत नाही, अशा संतांसोबत तुकोबाराय एक नातं जोडतायत. अभंगाचं प्रथम चरण. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेकनी संतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकी लेकनी संतांची, लाडकी लेकनी संतांची. तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेतायत. पण का हो, तुकोबाराय पुरुष देहधारी असतानाही स्त्री देहाची भाषा का वापरतात बरं? त्याचं कारण स्त्री जीवन म्हणजे शिस्त आहे, स्त्री जीवन म्हणजे प्रेम आहे, स्त्री जीवन म्हणजे समर्पण आहे, स्त्री जीवन म्हणजे त्याग आहे. म्हणून स्त्री जन्माचं प्रत्येकाने स्वागतच केलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. वास्तविक पाहता लाडकं कोण असतं? जो आई वडिलांचं ऐकतो तो लाडका असतो, की जो आई वडिलांनाच कामाला लावतो तो लाडका असतो? जो आई वडिलांचं ऐकतो तो लाडका असतो. तुकोबाराय स्वतःला संतांची लाडकी लेक म्हणून घेतायत. त्याचं कारण संत रूपी मायबापांचं एकही वचन तुकोबारायांनी आयुष्यात कधी मोडलं नाही. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. म्हणजे जो आई वडिलांचं ऐकतो तो एक लाडका असतो. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये जो लहान असतो तो लाडका असतो. संतांची लाडके होण्यासाठी तुकोबाराय सुद्धा लहान म्हणजे नम्र होत आहेत. किती लहान? तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तुकोबाराय म्हणतात मी संतांची लाडकी लेक झालो, त्याचा परिणाम सर्वांनीच माझ्यावरती कृपा केली. तुकोबाराय संतांची लाडकी लेक म्हणून घेतायत. लेक म्हणून घेतायत म्हणून लेकीच्या जीवनामध्ये होणारा सोहळा संस्कारही आपल्या जीवनावरती झाला असं म्हणतायत. अभंगाचं दुसरं चरण. अखई चुडा हाती आला. तुकोबाराय म्हणतायत संतांनी आमच्या हातामध्ये अक्षय अविनाशी सनातन सुखाचा न फुटणारा चुडा घातला. अजून काय केलं? अंकन मोती नाकाला. आमच्या नाकामध्ये मोती घातला, आमच्या नाकामध्ये नथ घातली. पण ती नथ म्हणजे सामान्य नाही, तर ती नथ म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ आहेत. आणि त्या नथेमध्ये असणारा मोती म्हणजे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणारा भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे. विठाला विठाला. इतका उत्तम शृंगार केल्यामुळे आम्हाला नेण्याकरता मुराळी सुद्धा उत्तमच आला. बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला. एक सांगू, जीवदशेतून शिवदशेत नेण्यासाठी बोधरूपीच मुराळी लागतो. तिथं सामान्य वाघ्या मुराळी चालत नाहीत. ज्ञाने विन एके उपाय करीसी जितुके, किंवा बोध दिला मज सांगा ते मार्ग दावीला नीट. किंवा नाथ महाराज अजून एका अभंगामध्ये म्हणतायत, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या कशी मी करू केव्हा, ओ झाली संध्या संदेह माझा गेला. 84चा शिक्का केला. त्याचा परिणाम तुकोबाराय म्हणतायत आता हा तुका परब्रह्माच्याही कसाला उत्तीर्ण झाला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुकी उतरला 6 नकेचा कौल दिला. तुकोबाराय म्हणतायत मी परब्रह्माच्या कसाला उत्तीर्ण झालो. पण का हो, परब्रह्माच्या कसाला उत्तीर्ण होणं म्हणजे नेमकं काय? तर परब्रह्म जसं आहे तसं आपलं स्वरूप होणं. परंतु तुकोबाराय म्हणतायत अशा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतरही केवळ मी संतांची लाडकी लेक असल्यामुळे संतांनी केवळ आमच्यासाठी सहानुभूतीचा कौल आमच्यासाठी दिला. त्याचं कारण तो कौल म्हणजे वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असणारा अद्वैत प्रेम लक्षणात्मक भक्ती नाम पंचम पुरुषार्थ आहे. असा कौल संतांनी आमच्या बाजूने दिला. भक्ती करण्यासाठी लागणारं कल्पित द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर असतं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैताम अपि सुंदरम.
तुकी तुकला तुका विश्वी भरोनिवरला लोका लाड केले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई. हे विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, असं वाटत होतं नारायण महाराज काळेंचं कीर्तन नाही, नामदेव महाराज पठाडेंचं कीर्तन सुरू आहे. वा वा. नारायण महाराज अभंगाला आपण प्रवेश करत असताना जे प्रतिज्ञा वाक्य दिलं त्याच्यापेक्षा चांगलं प्रतिज्ञा वाक्य या अभंगाचं होऊ शकत नाही. आणि या सगळ्या अभ्यासपूर्ण कीर्तन निरूपणाला, सादरीकरणाला देवानं दिलेला आपला गोड गळा, यांनी हे कीर्तन या अभंगावरचं सगळ्यात समृद्ध कीर्तन मला वाटतं, अशी माझी धारणा आहे. खूप शुभेच्छा आपल्याला. आई साहेब, नारायण महाराज, लाडकी लेकमी संतांची मजवर कृपा बहुतांची, तुम्ही लाडका शब्द खूप ठिकाणी जोडला. आणि जर संतांचं लाडकं झालं तर जीवनात काय मिळेल हे सांगता येत नाही हो. म्हणून काळे महाराज, तुम्ही माझे बंधू आहात. माझ्या लाडक्या या भावाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. वा. आज अंतिम सेवा सादर झाली. निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. आपल्या या कीर्तन सोहळ्यात हा सेवेकरी सेवा करायला आला आणि आपलं कल्याण झालं असं म्हणायला हरकत नाही माऊली. यांची कीर्तन सेवा पाहताना स्वतः जनाईच कीर्तनाला उभी आहे की काय असा भास होतो. आजच्या काळातही दळण कांडण करून म्हणजे नोकरी संसार सांभाळून कीर्तन सेवा आणि विठ्ठल भक्ती नेमाने करतात. स्त्री कीर्तन परंपरेचं एक निर्मळ रूप. सेवेसाठी पाचारण करूया हरिभक्ती परायण कल्याणी महाराज मोरे यांना. परिमळ म्हणून जोडू नये फूल, खाऊ नये मुल आवडते, खाऊ नये मुल आवडते. परिमळ म्हणून चोडू नये फूल, खाऊ नये मुल आवडते, खाऊ नये मुल आवडते. मोतियाचे मणी चाखू नये स्वाद, यंत्रभेदोने नाद पाहू नये, यंत्रभेदोने नाद पाहू नये. मातियाचे पाणी चाखू नये स्वाद, यंत्र वेदुनी नाद पाहू नये, यंत्र वेदुनी नाद पाहू नये. कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म दाऊ लोका. कामनीवर मरावू लोका. मोतियाचे मणी चाखू नये स्वाद, यंत्रभेदनाद यंत्रभेदोने पाहू नाद नये, यंत्रभेदोने यंत्रभेदनाद पाहू नये. मातियाचे पाणी टाकू नये स्वाद, यंत्रभेदोनी नाद पाहू नये, यंत्रभेदोनी नाद पाहू नये. विठ्ठल विठ्ठल हरी गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की संत तुकाराम महाराज की. बोल रे भाई सब संत की रे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून चिंतनासाठी उपस्थित केलेला अभंग, ज्यांचे विचार वेद मान्य वाणी शास्त्र मान्य
आणि वर्तन किंवा कर्म ईश मान्य असणारे संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा केवळ 3 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय लोकांना कर्माचे वर्म दाखवून देतात. विठ्ठला सोप्या भाषेत सांगायचं तर या अभंगामध्ये तुकोबाराय एक सिद्धांत मांडतात आणि तो पटवून देण्याकरता 4 दृष्टांत देतात. शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत मांडला कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, फळाच्या आशेनं कर्म करू नये हा सिद्धांत आहे आणि तो पटवून देण्याकरता त्याच्या स्पष्टीकरणार्थ पहिल्या आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये एकूण 4 दृष्टांत देतात. त्यामुळे या अभंगाला द्रुपद नाही. विठ्ठला अभंगाची प्रस्तावना अशी की मानवी देह ही कर्मभूमी आहे आणि भोगभूमी सुद्धा आहे. मनुष्य जन्माला येतो त्याचं मुख्य कारण कर्म आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म भोगण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही देहाला येतो किंबहुना जो देहाला येतो त्याला कर्म करावंच लागतं आणि कर्म करू नका असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. हे कर्म म्हणजे काय तर कर्म म्हणजे कृती बरं का. मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो कर्म करत असताना सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे. कारण भवबंधनामध्ये जखडून टाकणारं सुद्धा कर्मच आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून देणारं सुद्धा कर्मच आहे. याही पुढे जाऊन मी तुम्हाला एक वचन सांगेल की कर्म तारकही आहे आणि कर्म मारकही आहे. विठ्ठला कोकणातला एक शेतकरी टेम्पो भरून आंबे घेऊन पुण्याला मार्केटला गेला. कोकणचा हापूस आंबा सुंदर असा त्याचा सुगंध सुटलेला घमघमाट सुटलेला त्या सुवासानं त्या शेतकऱ्याला आंबा खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि म्हणून त्यानं घाईघाईनं कॅरेट मध्ये हात घातला, आंबा बाहेर काढला आणि घाईघाईनं आंबा खायला सुरुवात केला. त्या जसा आंब्याचा चोख घेतला त्याबरोबर तो आंबा घशात जाऊन अडकला. श्वास कोंडू लागला, जीव गुदमरू लागला. आंबा पुढेही जात नाही, मागेही येत नाही. काय करावं? त्यानं जोर जोरात टेम्पोवरती थाप ठोकायला सुरुवात केली. ड्रायव्हरच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. पाठीमागे धावत पळत आला. घडलेला प्रकार त्यानं पाहिला. गावाकडचा होता. पटकन त्यानं गावठी उपाय केला. शेतकऱ्याच्या मानेवरती जोराचा फटका टाकला. त्याबरोबर आंबा बाहेर पडला आणि माझा दृष्टांत संपला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला सांगा आंबा चांगला आहे का वाईट आहे? बोला ना, आंबा चांगला आहे का वाईट आहे? अहो बाबा, आंबा चांगलाच आहे, फळांचा राजा आहे. पण जर तो चुकीच्या पद्धतीने खाल्ला तर तो वाईट ठरू शकतो. दृष्टांत सोडा, सिद्धांत महत्वाचा आहे. जसा तारक असणारा आंबा चुकीच्या पद्धतीनं सेवन केला तर तो मारक ठरू शकतो, तसं तारक असणारं कर्म मारक ठरू नये. म्हणूनच तुकोबाराय कर्मातलं वर्म तुम्हा लोकांना दाखवून देतात. अभंगाचं अंतिम चरण. कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, कर्म फळ म्हणून इच्छू नये काम. कर्म फळ म्हणून इच्छू नये काम, कर्म फळ म्हणून इच्छू नये काम. तुका म्हणे वर्म दाऊ लोका, दाऊ लोका. तुका म्हणे वर्म दाऊ लोका, दाऊ लोका. मोतियाचे माने दाखवू नये स्वाद, मोतिया पाणी दाखवू नये स्वाद. कर्म फळ म्हणून इच्छू नये काम. फळाच्या आशेने म्हटले कर्म करू नये. हे कर्मातलं वर्म इथं तुकोबाराय तुम्हाला मला सांगून देतात. काय आहे कर्मातलं वर्म महाराज? भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगत आहे, अर्जुना,
तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, तुला कर्म करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण फळाचं स्वातंत्र्य नाही. कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या श्लोकावरती आलेल्या ज्ञानोबारायांच्या 2 ओव्या मी इथे आवर्जून नमूद करेल. ज्ञानोबाराय म्हणतात, परी कर्म फळी आसन करावी, हे आणि कुकर्मी संगती न धरावी, हे सत्क्रियाची आचरावी, हे तू विन तू योगयुक्त होवोनी, फळाचा संग सांडोनी, मग अर्जुना चित्त देवोनी करी कर्मे. फळाचा संग सांडोनी आणि परिकर्म फळी आसन करावी, या 2 ठिकाणी अंडरलाईन करा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत जो कर्मयोग सांगितला ना, तोच कर्मयोग तुकोबाराय इथं सांगतात. कर्म फळ मनोनी इच्छुने काम. अनासक्तपणे स्वकर्तव्याचे पालन करणे हेच कर्मयोगाचे रहस्य आहे. सज्जन हो, ईश्वराचा लाभ हा जीवनाचा मुख्य उद्देश आहे आणि निष्काम कर्म हा त्यावरचा उपाय आहे. विठ्ठला. आणि हेच कर्मातलं वर्म तुकोबाराय तुम्हा आम्हाला या अभंगामध्ये सांगतात. बाबांनो, फळाच्या अपेक्षेनं कर्म करू नका. कर्म करत असताना 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 2 गोष्टींचा त्याग सांगितला. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद, या दोन्ही नावे बंध कर्माचा खी. कर्तृत्वाचा मद म्हणजे कर्तृत्वाचा अहंभाव, कर्माभिमान ज्याला आपण म्हणतो ना, मी केलं ही जी भावना आहे त्याला कर्तृत्वाचा मद असं म्हटलेलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये 4 दृष्टांत दिले. पहिला ऐका, मोतियाचे पाणीचा खुणे स्वाद. मोत्याचं पाणी कितीही निर्मळ असलं तरी त्याचा स्वाद घेऊ नये. यंत्र भेदोने नाद पाहू नये. एखादं यंत्र आहे, वाद्य आहे, याच्यामध्ये नाद भरलेला आहे, मग तो नाद पाहण्याच्या उद्देशानं ते यंत्र फोडून पाहावं का? तसं फळाच्या आशेनं कर्म करू नये. पहिल्या चरणामध्ये 2 दृष्टांत दिले. परिमळ म्हणून चोळू नये फूल, खाऊ नये मूल आवडते. फुलामध्ये सुगंध आहे, मग तो सुगंध पाहण्याच्या उद्देशानं ते फूल चोळून पाहावं का? किंवा एखादं मूल गोड आहे, गोजिर आहे, आवडतं आहे, म्हणून त्याची गोडी पाहण्याच्या उद्देशानं ते मूलच खावं का? तर खाऊ नये. थोडक्यात कर्मामध्ये स्वभावता फळ स्थित आहे, पण म्हणून फळाच्या आशेनं कर्म न करता काय करावं? तर कर्माभिमान आणि कर्मफळाचा आस्वाद या 2 गोष्टीचा त्याग करून ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करणं हे कर्मातलं वर्म आहे. आणि तेच तुकोबाराय तुम्हाला मला दृष्टांताच्या साह्यानं या अभंगाच्या माध्यमातून पटवून देतात. विठोबा रघुमाई ज्ञानेश्वर माऊली आज लाडक्या पद्धतीनं मी आपल्याला विचारू इच्छितो, कोणाची प्रतिक्रिया आधी ऐकायची? नाही, आज दोघंही तेवढेच खुश आहेत. तसं काही नाही, दादाकडे जाऊ द्या. आता आई साहेबांनी आज्ञा दिली म्हटल्यानंतर ऐकणं कर्तव्य आहे. आपल्यापासूनच सुरुवात करूया. कल्याणी महाराज, जसं अख्ख्या वराडाला कपडे घेतात, पण कपड्याचा खर्च नवरा नवरीच्याच कपड्यावर जास्त झाला पाहिजे, वा. तसं या अभंगाचा सिद्धांत जो आहे तो की कर्म कसं करावं किंवा त्यातला तुकाराम महाराजांनी आम्हाला काय निरोप दिलाय त्याला पकडून मग दृष्टांत ठीक आहे, ते तुम्ही अगदी जे 2 मिनिटात उरकलेत तेच योग्य होतं. कारण मूळ जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली पाहिजे या अभंगामध्ये. म्हणजे तुम्ही ऐकायला भाग पाडलं सगळ्यांना. त्याच्यात गुंतवणं जे असतं, जे गुंतणं असतं ते अद्भुत आणि खूपच छान वाटलं. आपल्या याच अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण कीर्तन शैलीचं सातत्य भगवंताच्या कृपेला सुद्धा भाग पाडणार आहे की खरंच अशी कीर्तनावर कृपा व्हावी. माऊलीच्या चरणी प्रार्थना राहील की आपली ही कीर्तन भक्ती अशीच उन्नत उदात्त आणि उत्थानाकडे जाणारी ठरो. खूप शुभेच्छा. आता आई साहेब, कल्याणी महाराज, आपण अभंगच हा उपदेशपर घेतला,
ह्याच्यात सांगत असताना कर्माचं महत्व आपण सांगितलं की कर्म कसं करायचं, आणि कर्मावर बोलत असताना तुम्ही 2-3 माऊलीच्या ओव्या टाकल्या. ज्याला कर्म कळालं त्याला जगण्याचं वर्म कळालं, आणि ज्याला वर्म कळालं त्याचं जगणं सोपं झालं. हेच मला असं वाटतं याच्यातलं खरं महत्वाचं आहे. कर्म कसं करावं हे सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून लोकांनी जर ऐकलं कल्याणी महाराजाचं कीर्तन, तर त्यांचं कल्याणच झाल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा वा. पुढची सेवा होती या मंचावरची, काय आठवण आहे बरं? प्रथमतः मी सर्किट हाऊस क्रिएशनचा जो ग्रुप आहे आणि सोनी TV मराठीची जी टीम आहे यांना मनापासून धन्यवाद देते की तुमच्यामुळे आज मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचले. या कीर्तनाचा मुख्य उद्देश वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणं हा सर्वात मोठा उद्देश आहे, आणि तो उद्देश या तुम्हा सर्वांमुळं खऱ्या अर्थानं सफल होत आहे. खरोखर अतिशय माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. आपली सेवा अशीच वाढत राहो. अंतिम फेरी झाली. पुन्हा एकदा निकालासाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली, आजच्या भागातील आपल्या तिन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली, पण निकालाची उत्सुकता मनात ताणून ठेवा, कारण उद्याच्या 3 सेवा झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे अंतिम 6 पैकी पुढचं रत्न. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी, एकमुखानं बोला पांडुरंग हरी.